आवाज येतोय माझा सगळ्यांना? येतोय मॅम. त्या दिवशीचे सम्स केले का तुम्हाला सांगितलेल्या अरिथमेटिक प्रोग्रेशनचे? अंकगणित श्रेणीचे गणित बरं. आपण आता सोडवली का गणित यातली? आवाज येतोय माझा? आवाज येतोय माझा? माझा आवाज येतोय का सर्वांना? येस मॅम. नेटवर्क थोडं स्लो आहे. बरं, त्या दिवशी आपण टीएन ची आपण गणित सोडवलेली आहेत. टेन्थ वाला आपल्याला आपलं बाकी होतं दाखवू. In an AP, 17th term is 17th term is 7 more than its 10th term. Find the common difference. Find the common difference. काय दिलंय की जो 17th term आहे AP मध्ये तो कसा आहे? 7 more than its 10th term. म्हणजे 10व्या टर्म पेक्षा 7 ने मोर म्हणजे मोठा आहे. कोणता टर्म? 17th टर्म, 17वा 17th नंबर वरचा जो टर्म आहे एपी मध्ये. आवाज येतोय सर्वांना? आज खूप मुलं कमी आहेत. 17th टर्म is 7 more than its 10th term. Find the common difference. आता इथे आपण कसं सॉल्व्ह करायचं की जो 17th टर्म आहे तो म्हणजे T17. T17 जो आहे तो हा जो T17 आहे, T17 कसा आहे? T10 पेक्षा 7 ने मोठा आहे. म्हणजे असं तुम्हाला इक्वेशन मिळतं. T17 इज इक्वल टू T10 प्लस 7. आणि आपल्याला डी काढायचंय, कॉमन डिफरन्स किती आहे असा क्वेश्चन आहे. तर इथे आपण कॉमन डिफरन्स कसं काढायचं? आता T17 आहे तर जर आपण TN चा फॉर्म्युला वापरला तर TN चा फॉर्म्युला आहे A प्लस N मायनस 1 D. आता TN चा फॉर्म्युला जर मी T17 आणि T10 म्हणजे 17th टर्म आणि 10th टर्म साठी जर वापरला तर मला काय मिळेल बघा? T17 इज इक्वल टू A प्लस 17 मायनस 1 D. म्हणजेच काय? T17 इज इक्वल टू A प्लस
17 मायनस 1 म्हणजे 16D असं मिळतं. वेळ लागतोय आज. आपल्याला काय दिलेलं आहे की 17th टर्म जो आहे T17 इज इक्वल टू T10 प्लस 7 आणि फॉर्म्युला जर TN चा वापरतोय आपण दोन्ही टर्म साठी वापरायचा 17th टर्म साठी पण आणि 10th टर्म साठी पण. T17 साठी जर वापरला AD काही माहित नाही आपल्याला, फक्त N माहित आहे, त्याचा नंबर माहित आहे किती आहे, 17 आहे. 17 वजा 1. T17 जो A प्लस 16D, T17 जो आहे तो A प्लस 16D आला. सेम T10 साठी वापरलं तर T10 इज इक्वल टू A प्लस 10 मायनस 1D म्हणजे T10 इज इक्वल टू A प्लस 9D. आता हे जे इक्वेशन आहे आपलं कंडिशन जे दिले त्या कंडिशन नुसार बाय गिवन कंडिशन जी अट दिले त्या अटीनुसार आपल्याला T17 जो आहे तो T10 पेक्षा 7 ने मोठा आहे. T17 काय बरं, तर T17 च्या जागी त्याची आपण जी व्हॅल्यू काढली T17 इज इक्वल टू A प्लस 16D, इथे मी A प्लस 16D टाकणार इज इक्वल टू T10 जो आहे तो A प्लस 9D प्लस 7 हा 7. T10 जो आहे तो इथे आला बघा, T10 ची व्हॅल्यू A प्लस 9D, T10 च्या जागी A प्लस 9D टाकलं. आता होणार काय इथे A आणि हा या बाजूला दोन्ही बाजूला A आहे, डावीकडे पण आणि उजवीकडे पण. मग तो A कॅन्सल होणार कारण A इकडे येऊन वजाच होणार आहे, त्यामुळे A जाणार. आता काय राहिलं 16D इज इक्वल टू 9D प्लस 7. कळतंय का? आता 9D इकडे आणा, 16D minus 9D is equal to 7. Therefore 7D is equal to 7. तर काय करायचं, D बरोबर आहे 7/7. आता तुम्ही चकल्या खायला गेले की करायला गेले? शंकरपाळ्या चकल्या सगळे गायब आहेत. नो मॅम, आमचे अजून 7D is एक्झाम equal to चालू 7. आहेत. D इज इक्वल टू कधीपर्यंत आहेत एक्झाम? 7/7. D बरोबर 7/7. एक्झाम कधी D संपणार बरोबर आहेत? 1. उद्या? D बरोबर 1. 2 दिवस आहेत अजून आणि आपल्याला एक्झाम. कॉमन डिफरन्स येस मॅम, 2 दिवस आहेत. कोणते समाजशास्त्राचे बाकी राहिले? येस मॅम, कोणते? इतिहास आणि भूगोल. समाजशास्त्र. आमचे झाले अजून. इथे आपला मॅम कॉमन स्क्रीन डिफरन्स D1 आला आणि तेच आपल्याला फाइंड आउट. स्क्रीन दिसत नाही काय? स्क्रीनशॉट घ्यायचंय. येस मॅम. हा.
घेतला? घेतला मॅम. घेत आपण पुढचं घेऊया. आता आपल्याला एसएन आहे. एसएन चा फॉर्म्युला. एसएन म्हणजे सम जर फाइंड आउट करायचे, समजा तुम्हाला एपी दिलेला आहे आणि त्या एपी मध्ये कितीही टर्म्सची सम तुम्हाला फाइंड आउट करायचे, तर तुम्ही फाइंड आउट करू शकता. एपी ही आपली कशी आहे, एपी मध्ये इन्फायनाइट नंबर ऑफ टर्म्स असतात, खूप सारे टर्म्स असतात. स्पेसिफिक टर्म्सची जर तुम्हाला सम पाहिजे असेल, जसं पहिला 15 त्या एपी मधल्या पहिल्या 15 डिजिटची सम पाहिजे, पहिल्या पदांची बेरीज पाहिजे, पहिल्या टर्मची सम पाहिजे, किंवा 20 टर्मची सम पाहिजे, कितीही तुमच्या त्या एपी मध्ये जी सम आहे ती शोधण्यासाठी तुम्हाला एसएन चा फॉर्म्युला. एसएन चा फॉर्म्युला आपल्याकडे कसा आहे? एसएन चा फॉर्म्युला आपल्याला n/2 ब्रॅकेट मध्ये 2a प्लस n-1d असा फॉर्म्युला आहे आपल्याकडे. किंवा आणखी एक फॉर्म्युला आहे तुम्हाला, एसएन चा आणखी एक फॉर्म्युला आहे n/2 इज इक्वल टू t1 प्लस tn. t1 प्लस tn म्हणजे काय? t1 म्हणजे आपला पहिला टर्म आणि tn म्हणजे लास्ट टर्म. जर तुम्हाला माहित असेल त्या तुमच्या ईपी मध्ये लास्ट टर्म म्हणजे समजा तुम्हाला पहिल्या 20 टर्मची सम पाहिजे, 20 टर्म्सची है ना, तर 20 टर्म्सची जर सम पाहिजे, S20 पाहिजे, तर त्याच्यामध्ये समजा तुम्हाला डी माहित नाही, डिफरन्स माहित नाही, पण पहिला टर्म आणि 20th टर्म माहित आहे तुम्हाला, म्हणजे तुम्हाला फाइंड आउट करायची S20. टर्म तर खूप असतात एपी मध्ये, पण तुम्हाला पहिल्या 20 जे पद आहेत, टर्म्स आहेत, त्याची जर सम पाहिजे, तर एकतर डी माहित असेल तर हा फॉर्म्युला वापरा, आणि डी जर माहित नसेल पण तो 20वा टर्म जर माहित आहे, जिथपर्यंत तुम्हाला सम फाइंड आउट करायची, तो लास्ट टर्म जर माहित आहे, तर तुम्ही हा फॉर्म्युला वापरू शकता. लास्ट म्हणजे एपी मधला लास्ट नाही, एपी मधला लास्ट नंबर आपल्याला सांगताच येत नाही, कारण एपी मध्ये पण इन्फायनाइट नंबर्स असतात, बरोबर ना. तर तुम्हाला 20 टर्मची सम पाहिजे, तर पहिला टर्म आणि 20th टर्म पाहिजे इथे. टी म्हणजे इथे S20 असेल, N20, तर इथे T20 माहित असेल, लास्ट टर्म माहित असेल, तर तुम्ही SN फाइंड आउट करू शकता. हे दोन फॉर्म्युला तुमच्या सम साठीच आहे. सम फाइंड आउट करायच्या, बेरीज फाइंड आउट करायच्या, म्हणजे एखादी एपी समजा आहे तुमची अशी, तर याच्यामध्ये समजा डॅश डॅश डॅश
30 टर्मची सम पाहिजे. तर 30 टर्मची पहिल्या 30 टर्मची सम म्हणजे पहिल्या नंबर पासून या T1 पासून जो T30 पर्यंतचे जे टर्म्स आहेत 30व्या टर्म पर्यंत त्यांची सम आपल्याला जर पाहिजे S30 तर ती आपण या फॉर्म्युलाने काढू शकतो. N30 आहे म्हणजे 30 टर्मची सम N बाय तर इथे डी माहित आहे आपल्याला म्हणून डी वाला फॉर्म्युला होता. तर SN म्हणजे N30 आहे 30 डिवायडेड बाय 2 2A 2 into 3 प्लस 30 minus 1 D म्हणजे 2 चा डिफरन्स. ते 15 येणार 2 1 जा 15 जा and इथे 2 3 जा 6 प्लस 29 into हे जे मल्टिप्लिकेशन आहे ते किती आहे 8. तुमची 30 टर्मची सम येणार S30. कळलं का? आवाज येतोय ना माझा? येस मॅम येतोय. तर आता हे मी तुम्हाला असंच एक एक्झाम्पल दिलं. आता आपण त्याच्यावरची एक्सरसाइज पूर्ण तशीच आहे फक्त हा एकच फॉर्म्युला आहे तुम्हाला वापरायचा आहे त्या एक्सरसाइज साठी. हे जे प्रॅक्टिस सेट आहे की नाही त्याच्यासाठी. प्रॅक्टिस सेट 3.3 इथे आता फर्स्ट टर्म कॉमन डिफरन्स ऑफ एन AP at 6 and 3. टर्म 3 आहे सॉरी फर्स्ट टर्म 6 आहे आणि कॉमन डिफरन्स 3 आहे. आणि आपल्याला S27 फाइंड आउट करायचं. तर इथे तुम्ही व्हॅल्यूज टाका फॉर्म्युला मध्ये. येईल हे सोडवता तुम्हाला? मॅम हे गणित परीक्षेला पडलं होतं. आलेलं का एक्झामला? येस मॅम. पुढचा क्वेश्चन काय आहे? फाइंड द सम ऑफ फर्स्ट 123 इवन नॅचरल नंबर्स. पहिल्या 123 इवन नॅचरल नंबर्सची सम. पहिल्या 100 शोधायची आपल्याला. सम नैसर्गिक संख्यांची बेरीज 123 पहिल्या 123 123 पर्यंतच्या नाही 123 पर्यंतच्या नाही. ऐकताय का? असं नाही. आता तुम्ही समजा काही मुलं काय कन्फ्युज होतात. म्हणजे काय कन्फ्युजन होतं की त्यांना असं वाटतं आपण AP बनवणार. इवन नॅचरल नंबरची AP काय बनेल? इवन नॅचरल नंबरची AP इवन नॅचरल नंबरची AP काय बनेल? वन. अरे इवन नॅचरल नंबर सम नैसर्गिक संख्या नाही. मॅम त्यांचा फर्स्ट नंबर कोणता आहे ते विचारताय का तुम्ही? AP अंकगणित श्रेणी. इवन नॅचरल नंबरची एक अंकगणित श्रेणी असते ना. सम नैसर्गिक संख्यांचं एक AP अरिथमॅटिक प्रोग्रेशन बनतं. पहिली कोणती आहे सम नैसर्गिक संख्या? पहिली सम नैसर्गिक संख्या कोणती आहे? 2 4.
6 8 2, 4, 6, 8, 10, 12, 14, 16. हा, तर आता क्वेश्चन कसा आहे बघा, दोन प्रकारे तुम्हाला क्वेश्चन विचारू शकतात बघा. आता हा क्वेश्चन कसा आहे आणि दुसरा क्वेश्चन कसा विचारला जाईल तुम्हाला, ते आधीच्या एक्सरसाइज मध्ये होतं आपल्याला. म्हणजे आपल्याला काय विचारतील माहित आहे, फाइंड द सम ऑफ इवन नॅचरल numbers between 1 and 123. Find the sum of even natural numbers between 1 and 123. जसं आपल्याला आधीच्या एक्सरसाइज मध्ये क्वेश्चन होता बघा की 1 to 150 1 to 250 मध्ये असे किती नंबर्स आहेत, हाऊ मेनी नंबर्स बिटवीन 1 to 250 विच आर डिव्हिजिबल बाय 4, असा प्रश्न होता बघा आपल्याला आधीच्या याच्यात. आता हा क्वेश्चन कसा आहे, फाइंड द सम ऑफ इवन नॅचरल नंबर बिटवीन 1 and 23. आणि आता आपल्याला जो क्वेश्चन दिलाय ना तो काय दिलाय, फाइंड द सम ऑफ फर्स्ट 123 इवन नॅचरल नंबर्स. या दोन क्वेश्चन मध्ये काय फरक आहे कळतंय का तुम्हाला? मॅम पहिला दोन्ही प्रश्न प्रश्नांमध्ये तसा फरक आहे की 1 आणि 123 आणि दुसऱ्या प्रश्नात आहे की पहिले 123. आता बघा 1 ते 123 मधले जे इवन नॅचरल नंबर्स आहेत आणि पहिले 123 इवन नॅचरल नंबर्स, याच्यामध्ये फरक आहे ना? येस मॅम. येस मॅम. पहिल्या 123 इवन नॅचरल नंबर म्हणजे सगळ्या एपी मध्ये, म्हणजे आता तो जो एपी तयार होईल 2, 4, 6, 8 असा एपी तयार होईल. आता हा कसा, हा T1 आहे, T2 आहे, T3 आहे, T4 आहे, तसा T123 म्हणजे 123वा टर्म इथपर्यंतच्या सगळ्या नंबर्सची आपल्याला काय शोधायची आहे, सम शोधायची. म्हणजे सगळ्यात शेवटचा टर्म हा माहित नाही कोणता आहे, पण तो कोणत्या प्लेसवर आहे, टर्म नाही माहितीये मला, पण त्याची प्लेस काय आहे, प्लेस त्याची एपी मध्ये कितव्या क्रमांकावर आहे तो टर्म? 123. 123 या क्रमांकावर आहे. आणि क्रमांक हा नेहमी n घ्यायचा असतो. क्रमांक म्हणजे इथे मला n माहित आहे, n इथे n 123 आहे. पण पहिला जो प्रश्न आहे ना, हा कसा आहे, फाइंड द सम ऑफ इवन नॅचरल नंबर्स बिटवीन 1 and 123. म्हणजे 1 ते 123 मधले जे इवन नॅचरल नंबर्स आहेत त्यांची सम फाइंड आउट करा. मग आता एपी कशी बनेल सांगाल का? मॅम मराठीत सांगा. बघा आता तुम्हाला समजा मी आणखी सोपं सांगते. बघा आता तुम्हाला समजा विचारलं मी 123 जाऊ दे, आता मी एकदम छोटी संख्या घेते. तुम्हाला समजा असं म्हटलं मी की पहिल्या 5 सम नैसर्गिक संख्यांची बेरीज. पहिल्या 5 नको, पहिल्या 10 घेऊ. पहिल्या 10 सम नैसर्गिक संख्यांची बेरीज किती? आणि दुसरा प्रश्न विचारला मी
की 1 ते 10 मधील सम नैसर्गिक संख्यांची बेरीज किती? कळतोय फरक? पहिल्या 10 समनैसर्गिक संख्यांची बेरीज किती आणि 1 ते 10 मधील समनैसर्गिक संख्यांची बेरीज किती? आता 1 ते 10 मधील समनैसर्गिक संख्या कोणत्या आहेत? 1 ते 10 मधील समनैसर्गिक संख्या 2, 4, 6, 8 and 10. 10 नाही घ्यायचं कारण आपण बरं 10 घेऊया. चला 10 घेऊया. आता हे झालं, हे एवढेच नंबर येणार याच्यामध्ये कारण ते 1 ते 10 मधील समनैसर्गिक संख्या, बरोबर. आणि ही जी 10 दिली आहे ना ती याच्यातली टर्म आहे, पद आहे. हे पद आहे तुमच्या अंकगणित श्रेणीत. पण पहिल्या 10 म्हणजे काय? पहिल्या 10 म्हणजे पहिल्या 10 समनैसर्गिक संख्या 2, 4, 6, 8, 10 इथपर्यंतच येणार का पहिल्या 10? नाही मॅम, 20 पहिल्या पर्यंत. 10 बोलल्या नाही पहिल्या 10 12, बोलल्यावर ही 14, पहिली, ही 15, दुसरी, 18, 20. तिसरी, चौथी, पाचवी, ही 6वी, ही 7वी, ही 8वी, ही 9वी आणि ही 10वी. म्हणजे इथपर्यंतच्या संख्यांची बेरीज मला काढायची. पहिल्या 10 बोलल्याबरोबर हा जो 10 आहे ना तो टर्म नाहीये बघा, हा लास्टचा हा टर्म नाहीये. हा 20 ची ही प्लेस आहे. ही काय आहे? 10व्या क्रमांकावर आहे तो. तेवढ्यापर्यंतच्या संख्यांची सम मला शोधायची. 1 to 123 बोललं तर 1 to 123 मधील नंबर्सची बेरीज 8 आणि सगळ्यात शेवटची येईल 122 इथपर्यंत. नाही समजत आहे? म्हणजे तुमचे 1 to 123 हे टर्म साठीच तुम्हाला रेंज दिलेली आहे. पद आहेत ती पद. आणि हे पहिल्या 123 संख्या म्हणजे काय? तर तो 123व्या क्रमांकावर जो कोणता नंबर येईल तो माहित नाही. 123व्या क्रमांकावर कोणती समनैसर्गिक संख्या येईल तिथपर्यंतच्या संख्यांची काय शोधायची तुम्हाला? 123व्या क्रमांकावरच्या संख्येपर्यंतची क्रमांक दिलाय 123. आणि इथे जेव्हा तुम्हाला असं देतात की 1 to 123 पर्यंतच्या नंबरची सम शोधा, तेव्हा 123 पर्यंतचे टर्म असतात ते, म्हणजे ते पद असतात. 123 आपण घेऊ नाही शकत कारण ती सम नाहीये. म्हणून 122 ही सगळ्यात शेवटची समनैसर्गिक संख्या या रेंज मध्ये. आणखी कसं आपल्याला सोपं तुम्हाला करून सांगता येईल मला? समजलं मॅम. कळलं ना? येस मॅम, समजलं. आता आपल्याला काय सांगितले त्यांनी की पहिल्या 123 समनैसर्गिक संख्यांची बेरीज. एपी तोच तयार होईल 2, 4, 6, 8. पण 123 काय घ्यायचा? 123 काय घ्यायचंय? टर्म घ्यायचंय की टर्मचा प्लेस घ्यायची? टीएन घ्यायचंय की एन घ्यायचंय? टीएन. 2, 4, 6, 8, 10. 123 टर्म आहे का की प्लेस आहे? टीएन आहे. टीएन असेल तर तो या एपी मध्ये येईल. टीएन हा टर्म जो असतो तो एपी मध्ये दिसतो. एन नाही दिसत. एन त्याचा क्रमांक असतो. मॅम, 123व्या क्रमांका एन आहे. एन कारण तुम्हाला 123व्या क्रमांकापर्यंतच्या संख्यांची पहिल्या 123 म्हणजे काय? पहिल्या 123 म्हणजे ही पहिली आहे, ही दुसरी आहे, ही तिसरी आहे, ही चौथी आहे, ही पाचवी आहे. अशी जेव्हा 123वी येईल
आता 123वी हा त्याचा क्रमांक आहे. T123 वेगळा आहे, टर्म वेगळा असतो आणि 123 ही त्याची प्लेस आहे. आता तुम्ही रांगेत उभा राहिल्यावर तुम्ही वेगळे आणि तुमचा नंबर आणि तुम्ही सेम असता का? टर्म म्हणजे तो तिथे त्या प्लेसवर उभा असलेला ती संख्या, तो टर्म एपी मध्ये जो असतो तो. क्रमांक दिसत नाही. एन आणि टीएन मध्ये कन्फ्युजन करू नका. मी पहिल्यांदा पण सांगितलं, अंकगणित श्रेणी तेव्हाच तुम्हाला क्लिअर होईल जेव्हा तुम्हाला एन आणि टीएन मधला फरक कळेल. कारण गोंधळ तिथंच होतो मुलांचा, की एन घ्यायचा की टीएन घ्यायचा तेच कळत नाही. 123व्या क्रमांकापर्यंतचे 123व्या पर्यंतच्या ज्या म्हणजे 123व्या क्रमांकावरची जी कोणती समनैसर्गिक संख्या येईल तिथपर्यंत आपल्याला सम फाइंड आउट करायचे आहे. जेव्हा आपल्याला 1 to 123 सांगतील, 1 to 123 मधले नंबर्स घ्या आणि त्यांची सम शोधा समनैसर्गिक संख्यांची, तेव्हा आपण 2, 4, 6, 8 आणि लास्टचा टर्म तुमचा 122 असेल. हा टर्म आहे. कारण तुम्हाला 1 ते 123च्या मध्ये येणाऱ्या समनैसर्गिक संख्यांची बेरीज म्हणजे 1 ते 123 मधल्या संख्या ह्या टर्म आहेत त्या एपी मधल्या. नाही कळत का? नाही कळत का? इथे तुम्हाला एन जो आहे तो 123 घ्यायचा. कळते का? असेल कळत? येस मॅम, समजलो. बाकीच्यांना कळलं का? आता येस इथे मॅम. कसं दिलं बघा, फाइंड द सम ऑफ ऑल इवन नंबर्स. परत इवन नंबर्सच आहे, वरती पण इवन नंबर्सच आहे. इथे फाइंड द सम ऑफ ऑल इवन नंबर्स बिटवीन 1 and 350. तर 1 and 350च्या मध्ये येणाऱ्या इवन नंबर्स. 1 to 1 and 350 मध्ये जेवढ्या पण संख्या असणार इवन नंबर्स त्या सगळ्या आपल्या एपी मधले टर्म्स असणार आहेत. कळलं? म्हणजे आता पहिलं हे जे आधी दुसरं गणित Yes, कसं ma'am. सोडवायचं ते सांग. दुसऱ्या गणितासाठी N123 घ्या आणि तुम्हाला या सगळ्या 123 टर्म्सची सम फाइंड आउट करायची, म्हणजे S123 फाइंड आउट करायचं. N123 आहे ना, एसच्या फॉर्म्युलामध्ये N/2 2a plus n-1 d. 123/2 2a. a आपला 2 आहे, पहिली समनैसर्गिक संख्या. N123 आहे -1 आणि d डिफरन्स कितीचा आहे आपल्या एपी मध्ये? दोन. आता इथे भाग जात नाही दोन्ही ह्याला, मग आपण इकडचं सोडूया. इथे 4 2 जा 4 प्लस 122 into 2 123/2 4 plus 244 248 2 1 जा 2 2 जा 2 4 जा. या दोघांचं मल्टिप्लिकेशन करा. आणि जे मल्टिप्लिकेशन येईल ते तुमची सम असणार, SN असणार. म्हणजे पहिल्या 123 समनैसर्गिक संख्यांची ती बेरीज असणार आहे, त्या दोघांचा गुणाकार. कळलं? गुणाकार करा तो.
कळलंय हे सगळ्यांना? N123 N येस घ्यायचंय. मॅम. आता पुढचं क्वेश्चन काय सांगितलंय की तेच सांगितलंय त्याचा इव्हन नॅचरल गुणाकार. इव्हन नंबर्सच घेतलेत, पण आता गुणाकार नंतर करा. हे एक गणित बघा 15,000 की तुम्हाला 252 येतो मॅम. पुन्हा बर, आता पुन्हा तुम्हाला काय सांगितलंय, फाइंड द सम ऑफ ऑल इव्हन नंबर्स सांगितले, पण आता तुम्हाला एक रेंज दिले 1 to 350, 1 ते 350च्या मधल्या समनैसर्गिक संख्यांची बेरीज. आता कशी एपी तयार होईल? अंकगणित श्रेणी कशी तयार होईल? 2 4 2 4 6 8 10 डॅश 6 डॅश 348. शेवट. हा, 348. बिटवीन दिलंय ना, बिटवीन आहे तर तुमची मधल्याच संख्या घ्यायच्या. फ्रॉम असेल तर ती शेवटची संख्या जर येत असेल तर ती पण घ्यायची. हे दोन आहेत, फ्रॉम 1 to 350 असेल तर 350 पण घ्यायची, पण बिटवीन 1 to 350 असेल तर बिटवीन घ्यायचे आहेत ना, मधले घ्यायचे, तेव्हा 350 नाही घ्यायचे, 1 आणि 350च्या मधल्या. कळलं का? आता इथे आपल्याला बघा हा 348 जो आहे तो टर्म माहित आहे, टर्म है ना, बरोबर. तर इथे आपण या टर्म पर्यंतची सम आपल्याला शोधायची, तो टर्म माहित आहे, पण एन माहित नाही आपल्याला. एस एन साठी आणखी एन पण पाहिजे, कारण एस एन चा फॉर्म्युला n/2 एकच वापरा, 2a + n - 1 d. ए माहित आहे, डी माहित आहे, एन नाही माहित. एन म्हणजे काय? एन म्हणजे किती नंबरची सम पाहिजे तुम्हाला, किती नंबरची सम पाहिजे. एन काय असेल? एन काय आहे? एन आपल्याला जेव्हा काढायचंय मॅम. सम फाइंड आउट करायचं, हा एन काढावा लागेल. एन काढण्यासाठी काय करायचं, आपण आधीच्या एक्सरसाइज मध्ये शिकलेलो आहोत. आता एकूण इथे संख्या, या एपी मध्ये एकूण किती संख्या आहेत इथून इथपर्यंत, हे कसं कळेल आपल्याला? जेव्हा याचा क्रमांक कळेल आपल्याला. 348 कोणत्या क्रमांकावर आहे? 348 हा टर्म आहे, टीएन आहे, त्याचा एन काय आहे? एन म्हणजे क्रमांक, त्याचा जेवढा क्रमांक तेवढ्या इथे संख्या असणार. कारण मी तुम्हाला त्या दिवशी उदाहरण दिलेलं की तुमच्या रांगेमध्ये किती मुलं आहेत हे कसं ओळखणार? शेवटचा कितव्या क्रमांकावर आहे त्याच्यावर. शेवटचा क्रमांक जेवढा असेल तेवढे तुमच्या रांगेत एकूण मुलं आहेत, बरोबर आहे. बरोबर. तर एन म्हणजे या 348 जी शेवटची संख्या आहे तिचा एपी मधला क्रमांक किती आहे. आणि क्रमांक आपल्याला काय सांग, क्रमांक म्हणजे काय? क्रमांक म्हणजे काय? एन. एन 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 शोधूया. एन शोधण्यासाठी टीएन काय घ्यायचा? टीएन काय आहे? 348. 348. टीएन चा फॉर्म्युला वापरू. हे का करतोय आपण? एस एन चा डायरेक्ट फॉर्म्युला नाही वापरता येणार, कारण एन नाही आपल्याकडे. एन आधी शोधायचं. आता टीएन मला माहित आहे 348 इज इक्वल टू ए 2 आहे प्लस एन मला शोधायचं आहे, डी पण 2 आहे. हा 2 इकडे नेते तो मायनस होईल, n - 1 इंटू 2, 346 होतील,
n-1 इंटू 2. परत हा 2 जो आहे तो मल्टिप्लाय आहे, तो इकडे जाऊन डिवाइड होणार. 346 डिवायडेड बाय 2 इकडे राहील n-1. 1 जा 2 7 जा 2 3 जा 173 इक्वल टू n-1. हा -1 इकडे आणा, इथे n राहील 173 प्लस 1. म्हणजे तुमचं जे n आहे ते आलंय 174. आता एकदा n मिळाला की SN तुम्हाला काढता येईल आरामात, कारण nच नव्हतं ना आपल्याकडे. SN चा फॉर्म्युला वापरायचा. हे काढाल सम. n 174 minus 1 into 4. 2 8 are 16, 2 7 are 40. 2 2 are 4 plus 173 into 2. 87. 4 plus 87 into 350. यांचं मल्टिप्लिकेशन करा, तेव्हा तुमची सम तुम्हाला मिळेल. S174 म्हणजे पहिल्या 174 संख्यांची बेरीज, म्हणजे 348 पर्यंत, 1 ते 350 पर्यंतच्या एकूण संख्यांची बेरीज. कळलं का? मॅम आन्सर 30,450 आलं. केला गुणाकार. किती आला? 3,450 ना. येस मॅम, माझा पण तेच आलंय. चौथं गणित आपण नंतर घेऊ, हे थोडा वेळ लागेल आपल्याला. 5वं गणित तुम्ही सोडू शकता, जे आता आहे तसंच आपलं गणित आहे ते. काय विचारले? कम्प्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी टू फाइंड द सम ऑफ. आता नुसते नॅचरल नंबर्स दिलेत, इवन नाही दिले, फक्त नैसर्गिक संख्या. मग अशी समनैसर्गिक होती, समनैसर्गिक होत्या म्हणून 2 4 6 8 असं घेतलं. आता फक्त नैसर्गिक संख्या आहेत, 1 to 140 मधले, बिटवीन म्हणजे 1 ते 140 मध्ये येणार. मग नाही हो सॉरी, नॅचरल नंबर्स बिटवीन 1 and 140 विच आर डिव्हिजिबल बाय 4. नॅचरल नंबर्स ज्या डिव्हिजिबल बाय 4 आहे. आपण एपी बनवणार ना, हे गेल्या वेळेला आपण त्याच्यात पण शिकलेलं. 1 to 140 मध्ये डिव्हिजिबल बाय 4 ने 4 8 आणि सगळ्या शेवटची 140 नाही घ्यायची. 140 ऍक्च्युली डिव्हिजिबल आहे, पण आपल्याला बिटवीन म्हटलेलं आहे. बिटवीन म्हणजे 1 ते 140 मध्ये येणार आहे. कळलं का? फ्रॉम असतं फ्रॉम, तर मग शेवटची पण घेतली असते 140. कळतं का? येस मॅम. 136 शेवटचे. आता ह्या 136 साठी n किती आहे तो शोधणार. म्हणजे हा TN घ्यायचा, जसं आता मगाशी आपण सोडवलं. त्याच्यासाठी n शोधा, TN चा फॉर्म्युला वापरून. हा तुमचा टर्म आहे, TN आहे, त्याचा क्रमांक कितवा आहे n, याच्यासाठी n शोधा. किती येईल n बरं सांगा मला. हा TN 136 घ्यायचा. ए तुमचा 4 आहे. हा मायनस करा पहिला, हा 4 मायनस होणार आणि हा 4 डिवाइड होणार.
एन किती आला? चौतीस. 34 येणार. इथे आधी त्यांनी एन ची व्हॅल्यू काढल्या. आणि मग N34 घेऊन SN पण काढायचंय. कराल ना तुम्ही? येस मॅम. आता राहिलं आपलं चौथं आणि 6वं. पुढचे सगळे स्टार वाले आहेत, म्हणजे थोडे वेगळे आहेत, ते आपण घेऊ. ठीक आहे. ओके मॅम. ओके मॅम. गुड बाय. बाय मॅम. गुड नाईट. स्वीट ड्रीम. गुड नाईट मॅम. टेक केअर.